आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. नवखीचा हुल इवल पाऊल, नवखीचा हुल इवल पाऊल, रुजलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग, फुलणार ग कोणी येणार ग. ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू, ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू. पितळीचे पाणी तुला, बियर आम्ही पिऊ बेटा, बियर आम्ही पिऊ. इवलूशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू, छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ. भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या, फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या. उमलून आले आईचे तेज, उमलून आले आईचे तेज, मायेची सेज साजली, सजणार ग कोणी येणार ग, सजणार ग कोणी येणार ग.
हा तरीच बघा जरा कसं करतात मुलीचं. हो त्यांच्या मुलीचं पण येईल ना लग्न कधी ना कधी. भाई माझ्या काय काय फळं आणली आहेत. वा वा वा. सुक्या खोबऱ्याच्या वाट्या. हा आपण देशावरचे आहेत नाही का. तुमचं गाव कुठलं आहे? कुठलं पण गावाचं नाव? हो पण पुण्यामध्ये कुठे? अच्छा माझ्या बाबांचं जन्मगाव वाघोली पारनेर पुणे नगर रस्ता. पोहोचल्या त्या माझ्या गावी. आणि तुम्ही सगळे शिर्डीवाले ना? शिर्डी आहे ना शिर्डी. मुंबईहून आलो ना शिर्डीपर्यंत की डाव्या हाताला शिर्डीला जातो ना आपण. सरळ रस्ता नाशिकला जातो. उजव्या हाताचा रस्ता कुठे जातो माहिती आहे का? कोपरगाव कोळपेवाडी. ते माझ्या आत्याचं गाव. माझी आत्या दिली आहे तिकडे. राजमान्य राजश्री नारायणराव राजोळेंची बायको म्हणजे माझी आत्या आहे. आपल्या प्रभागात डोहाळे जेवणाची इव्हेंट ही माझ्या मते पहिल्यांदाच होते आहे आणि ती अत्यंत वेगळ्या पद्धतीने आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत. समीरनी आमंत्रण दिलं आणि अनुजानी मम म्हटलं म्हणजे संमती दिली. म्हणून आम्ही संस्कृती रंग माहीमच्या सख्या आणि एकच आमचा सखा आम्ही तुमच्यासाठी खास आलेलो आहोत. कार्यक्रमाची अखंड सुरुवात अर्थातच गणेश वंदना केल्याशिवाय होणंच शक्य नाही. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या गणपती बाप्पाचं आपण नमन करू आणि अखंड पवित्र सोहळ्याला आपण सुरुवात करू. माझी एक नम्र विनंती आहे. सगळ्या बायका ऐकतायत का माझं? कुंकू सांडताय, ही पुसतीये, ते सांडताय, ही पुसतीये. तिचा फोटो कधी येणार विभूतीचा? त्याच्यामुळे सगळीकडून आपण सांभाळूया आणि मला सहकार्य करा. मी सगळ्यांना चान्स देणार रोटी भरायचा. ही मुलगी पाहिजे मला. पुनश्च एक वार सगळ्यांचं स्वागत आणि गणेश वंदनेनी अम्मा तुमच्या मुलीचं हे डोहाळे जेवण सोहळ्यामध्ये कुठेही गप्पा मारणं वगैरे मी काही करू शकणार नाही कारण आपल्याला तिला सुखरूप घरी परत पाठवायचं आहे. त्यामुळे जितक्या लवकर आणि जितक्या सुंदर पद्धतीने ही इव्हेंट करता येईल तेवढी आम्ही करणार आहोत. कृपया आपल्या आपापल्या लहान मुलांना तोपर्यंत सांभाळून ठेवा.
या भागाचं नाव आहे गर्भसंस्कार. सगळे लहान मुलंही समोर आहेत. त्यांच्यापैकी ज्यांना ज्यांना श्लोक म्हणता येतात त्यांनी ताबडतोब इथे या. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू कोणाला येतं? ओम भूर्भुवः स्वः. कोणालाही श्लोक बी येत नाही शाळेत शिकवले? पटकन एखादा श्लोक एखाद्या काकीकडून मला मिळेल. एक खुर्चीवर बसलेला शर्ट पॅन्ट वाला, तुला एकही श्लोक येत नाही? ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि यो यो न प्रचोदयात्. गणपती स्तोत्र मित्र कोणाला येत आहे? अथर्व शीर्ष. माझा नमस्कार सर्व देवांच्या पायाशी. सारे चमकीले 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 कंगन में इसके बहारे माझे हरे आले हरे आले हरे आले आई माझी लाराची लाराची आवराही लाराची लाराची आई माझी लाराची लाराची
दाढीवरती ह्या कशी शोभेल साडी, लेंगा घालून बसल्यावर भरू कशी वाडी, शाल नसू दे घाला घाला शर्ट हिरवा, डोहाळे पुरवा ह्याचे डोहाळे पुरवा, डोहाळे पुरवा ह्याचे डोहाळे पुरवा, पाळण्यातून पाहुणा येणार हो नवा. बातमी ही वाटे साऱ्या दुनियेला खोटी, आनंदाची गोष्ट आहे ही सर्वांसाठी. जन्माला येणार बाळ हे बाप्पाच्या पोटी, भरून आले हर्षाने हे हसू कसे ओठी, गर्वाने ह्या बाप्पाचे गर्भार पण मिरवा. डोहाळे पुरवा ह्याचे डोहाळे पुरवा, डोहाळे पुरवा ह्याचे डोहाळे पुरवा, पाळण्यातून पाहुणा येणार हो नवा. आप ही रब आप ईमान बन गए, आप हमारी जान बन गए. किस्मत से हमें आप हमदम मिल गए, जैसे कि दुआ को अल्फाज मिल गए, सोचा जो नहीं वो हासिल हो गया, चाहूं और क्या कि खुदा दे अब मुझे. रब से मिला एक अयान बन गए, ख्वाबों का मेरे मकान बन गए. आपकी तारीफ में क्या कहें, आप हमारी जान बन गए, आप हमारी जान बन गए. आप ही रब आप ईमान बन गए, आप हमारी जान बन गए. मेरा मान है माही, मैं तो सजदा करूं उनको, अर्ज रुबाई मेरी फर्ज गवाही, मेरी इश्क हुआ मुझको. मेरा मान है माही, मैं तो सजदा करूं उनको, अर्ज रुबाई मेरी फर्ज गवाही, मेरी इश्क हुआ मुझको. बन थोडं ते खोटं खोटं तरी औषध करा. ही ओढणी द्यायची डोक्यामध्ये. अगं बाई, किती छान दिसतोय. पोट भरलं? आता एक खुर्ची हिला बसायला द्या शेजारी. हां अगदी तू बसायचं त्याच्यावर. विभूती तू तिची काळजी घ्यायचीस आणि प्रवीण दादा या बाजूला आणि तुम्ही सांदण्या करा का
तयार करून घेण्यासाठी त्यांनी काही आढेवेढे घेतले नाहीत. याच्याबद्दलची काहीच कल्पना आम्ही त्याला दिलेली नव्हती आणि अचानक तो घुसला आणि काय परफॉर्मन्स किया यार. मेरा बाकी पूरा इव्हेंट्स के लिए मैं इसको लेके जाऊंगी. हा माणूस बुक आमच्याकडून. अजून एक गोष्ट की रात्री अपरात्री जर मूल जागं असेल आणि खूप कटकट करत असेल तर आजी तुला काळजी करायची गरज नाही. हा तुझा मुलगा त्या बाळाला काही करून दाखवेल असं आचकट विचकट आणि छान रात्रभर एंटरटेन करेल. तू पण झोपू शकशील मस्त. काय काळजी करू नका. पण नशीब लागतं असा मुलगा मिळायला. माझं दुःख काय सांगू. माझ्या लग्नाची 25वी झाली 2 वर्षांपूर्वी. तू जर इव्हेंटला आला नाहीस तर मी घरीच परत येणार नाही अशा बोलीवर माझा नवरा घरात होता. आणि मग तिथून तो त्या इव्हेंटकडे आला. तिथे थांबला जोपर्यंत इव्हेंट चालू होती आणि मग संपल्यानंतर तो गपचूप माझ्याबरोबर घरी आला. पण असं काही माझ्या नवऱ्याला करायला लावलं तो माझा नवरा मला टाकून कुठे हिमालयात निघून जाईल. अशी बिकट परिस्थिती माझ्यावर आहे आणि मी बाई बघा कशी 2 मिनिटांनी मी असतोच आहे. पण खूप नशीबवान आहेस असा नवरा मिळाला तुला. हे जागतं ठेवा. दुसरी गोष्ट याच्यानंतरच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या घाईघाईत होणार आहेत आमच्या. त्यामुळे मी आधीच एक गोष्ट तुम्हाला सांगते. आम्ही जेव्हा पहिल्यांदा इथे आलो त्यावेळी जाऊबाई जोऱ्यात होती. सगळ्यात आधी हॉल बघायला आली होती. झालंय ना सगळं काम बरोबर. आणि एक अत्यंत गलिच्छ कपड्यातला एक माणूस फिरत होता इकडे जो आत्ता आमचा साऊंड दादा आहे. देखणा चट्टेरी बट्टेरी शर्टवाला. दोघेच होते बिचारे आणि आमची सगळी काळजी बघत होते. आलात तुम्ही वा वा बसा बसा येतायत. ही अशी माणसं मिळणं फार मुश्किल आहे आयुष्यात. सगळ्यात कहर केला तो म्हणजे या विभूतीताईने. ज्या पद्धतीने तिने ते टेबल हँडल केलेलं आहे त्याचे फोटो नंतर. म्हणजे फोटोग्राफर दादा डोहाळे जेवणाच्या इव्हेंटला आला का आता खाद्यपदार्थांसाठी आला असा प्रश्न पडेल एवढे त्यांनी फोटो काढलेत त्या खाद्यपदार्थांचे. एवढे सुंदर अरेंज केलेले आहेत ते. आम्ही कधीच असं पाहिलेलं नाही. त्याच्यामुळे 100पैकी 200 मार्क तुला. खरोखर एकदा जोरदार काय आमच्या फॅमिलीसाठी खूप सपोर्ट केला आणि खूप छान आम्हाला साथ दिली. आणि हे बघा सगळ्यात मोठा सपोर्ट तर इथे बसला. काय ही जादू केली तुम्हा सगळ्यांवरती की तुम्ही हिच्यासाठी एवढं छान येता आम्हाला बोलवता. सगळ्यांना माझी फी ही कमी नाही बरोबर दादा. गडगडचे पैसे मोजले दादानी माझ्यासाठी. कोरोना पिरियड आहे इथे येणं हा शो करणं एकही पैसा मी कमी केलेला नाही. आज मी शपथ घेऊन सांगते याची. कारण आम्हाला कोरोना पिरियड आहे. आम्ही लांबून येतो. विटावून आलेले 2 जण आहेत. फार कठीण परिस्थिती आहे पण आम्हाला काही आडेवेळे न घेता दादानी ताबडतोब खूप केलं. आमचा ॲडव्हान्स भरला आणि आम्ही आलेलो. काहीतरी वेगळं विचित्र द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय कारण आम्हाला फक्त हा हा ही आणि हुहू करणारी माणसं आवडतात. करणारी माणसं आवडतात. तुम्ही छान येणार आहात फोटोमध्ये बघा. नंतर फोटोग्राफर दादानी प्रत्येकाचे मूड्स पकडलेले आहेत व्यवस्थित. याच्यानंतरचाही सोहळा असा छान छान होत राहील. प्रशांत व्हावी. बाळ उड्या मारताय आपल्या बाबाला बघून. तुला मध्येच काही खायला लागलं तर मी तर काही काढून खाऊ घालू शकते. मला कोणी नाही म्हणणार नाही. विभूती जायचं काय मला ऑब्जेक्शनच घेत नाही. आता तुम्ही दोघांनी
बर्फी एकमेकांना खाऊन घालत होती. काय निघाले मिळाले? दोघांनी एकमेकांना खाऊन घालायची आहे बर्फी किती छान आहे. बरोबर थांबा एकेकाने भरवा इथे भरवा बरं खा काय हां जरा इथे भरवा. आणि सगळ्यात महत्त्वाचा आता मेन आपला सगळ्यात महत्त्वाचा सोहळा ओटी भरण्याचा सोहळा. आणि नंतर सगळ्यांना बोलवतो एक कोणी बोलून घेतो दोन्ही करून आणि मग सगळ्या सगळ्यांना बोलवतो.
चित्र तुझे सांगते गुपित गोड भोळे लागले डोहाळे लाडक्या राणीला लागले डोहाळे पेढा येणार की बर्फी येणार 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 ओटी भराया येती सख्या साजणी नाव घ्याया सांगती ग ये लाज दाटुनी पोटी भराया येते सख्या साजणी नाव घ्याया सांगती ग ये लाज दाटुनी मुली देवा खर्ची फुले दे कुलस्वा
बुलावे तुझे यार अज मेरी गलियां, बसाऊं तेरे संग मैं अलग दुनिया। बुलावे तुझे यार अज मेरी गलियां, बसाऊं तेरे संग मैं अलग दुनिया। ना आए कभी दोनों में जरा भी फासले, बस एक तू हो एक मैं हूँ और कोई ना। है मेरा सब कुछ तेरा तू समझ ले, तू चाहे मेरे हक की जमीन रख ले। तू सांसों पे भी नाम तेरा लिख दे, मैं जीऊं जब जब तेरा दिल धड़के। कुछ भी नहीं असर अब करता, मेरी राह तुझी से मेरी चाहत तुझी से, मुझे बस यही रह जाना। लगी है तेरी आदतें मुझे जब से, है तेरे बिन पल भी बरस लगते। बुलावे तुझे यार आज मेरी गलियां, बसाऊं तेरे संग मैं अलग दुनिया। जो होवे तू उदास मुझे देखे हंस दे, तू चाहे मेरे हक की जमीन रख ले। तू सांसों पे भी नाम तेरा लिख दे, मैं जीऊं जब जब तेरा दिल धड़के। तुझसे मिले तो सीखा मैंने हंसना, आया मुझे सफर में ठहरना। मैं तो भूल गई दुनिया का पता यार, जब से तुझे जाना है। तू ही दिल जा है मेरी अब से, जिक्र तेरा ना जाए मेरे लब से। बुलावे तुझे यार आज मेरी गलियां, बसाऊं तेरे संग में अलग दुनिया। जो होवे तू दस मुझे देखे हंस दे, तू चाहे मेरे हक की जमीन रख ले। तो सांसों पे भी नाम तेरा लिख दे, मैं जीऊं जब जब तेरा दिल धड़के।